हे पण छान दिसते ना, मी छानच दिसते कशात पण। बढ़िया। ये मैं हूँ, ये मेरे पप्पा है और ये हम शिर्डी चाल रहे हैं। पप्पा येतात घेऊन। हॅलो, हे मुंगे कुठून आलेत? हॅलो, कसे आहात सगळे? तर स्वागत आहे तुमच्या सर्वांचं माझ्या नवीन यूट्यूब ब्लॉगमध्ये। तर सध्या तरी मी कलिंगड खाते, कारण मी आता गावाला आले आणि गावी येण्याचं मेन कारण हेच आहे की कलिंगड खायला मिळतं, ते पण फ्रेश, म्हणजे एकदम फ्रीजमधून काढून थंड थंड। त्यामुळे हा व्हिडिओ मी का बनवते ते मलाच माहीत नाही, पण सहजच म्हटलं की आज यूट्यूबला एक व्हिडिओ टाकूया गावी आलोय तर आता वाजलेत 4:45 आणि मी व्हिडिओ बनवते आणि माझ्याकडे काहीच नाही आता करण्यासाठी, कारण 4:45 वाजलेत, आता पूर्ण दिवस गेला, मी काय दाखवणार आहे, पण तरी पण मी व्हिडिओ बनवते। तर मी ट्राय करेन बाहेरचं काहीतरी दाखवेन थोडंसं। माझा तिथपर्यंत आवाज येतो का नाही तेच मला नक्की माहीत नाही, मी माईक पण नाही लावला। बाहेर शेरडं म्हशी ओरडतायत, पण होप सो येत असेल, नसतील येत तरी पण तुम्ही ॲडजस्ट करून घ्या। जास्त आवाज फुल करा जरा व्हॉल्यूम बटनचा। आणि या कलिंगड खायला 5 वाजलेत, ऊन आहे अजून थोडंसं म्हणजे बऱ्यापैकी। आणि हे आहे आमचं छोटंसं घर। मला पिंपल आले ते इग्नोर करा। काय दाखवू तुम्हाला ना, मी मध्ये 2-3 महिन्यापूर्वी घरी होते ना, तेव्हा हे बटरचं छोटं छोटंसं तयार करून लावलं होतं आणि ते आता आमच्या शेरडाने सगळं खाऊन टाकले, काय राहिलंच नाही। ते थोडंसं मोठं झालं की खाऊन टाकतात। आणि हा आहे कारल्याचा वेल जो पप्पाने लावला आहे, पेरूचं झाड, आणि हे आहेत वांग्याची रोपं। आमच्या पप्पांना हे जास्त आवडतं, भाजीपाला वगैरे वगैरे, फुलं जास्त त्यांना तसलं काही नाही, त्यांना भाजीपाला पाहिजे। ही तुळस आहे ना, आम्ही घरच्या घरी तयार केली, तुळशी वृंदावन, म्हणजे माझ्या दाजीने ती पाईप आणली होती आणि त्यालाच कलर वगैरे देऊन खाली टाकून हे मस्त तुळशीचं कुंडी ठेवली त्याच्यावरती। खूप वर्ष झाले आता। घर जे आहे ते पडकं घर आहे, म्हणजे ते सोडून गेलेत आता, तरी पण हे स्वच्छ ठेवलं आहे पप्पांनी। खरं तर पावसाळ्यात खूप गवत होतं इकडं, पण पप्पा काढून टाकतात, बऱ्यापैकी ठेवलं आहे। पण ते पडकी घरे शेजारी असली की जरा भीतीच असते, पण ऑप्शनच नाही आहे। आणि हा आमचा शेळ्यांचा गोठा, याच्यामध्ये आमच्या शेळ्या असतात। हा आमच्या घरामागचा परिसर। हे रान आहेत जी की आमची नाही आहेत, पण सकाळी सकाळी खूप छान वाटतं इकडे। आणि इथं मग अशी मला एक घोरपड दिसली होती, ती गायब झाली त्याची। दिवाळीत तुम्ही जर दिवाळीचे माझे मिनी व्लॉग्स बघत असतील ना, तेव्हा एक घोरपड दिसली होती त्याच्यामध्ये, आणि तो व्लॉग खूप व्हायरल पण झाला, भरपूर व्ह्यूज आहेत त्याला। तर त्याच्यामध्ये जी होती ना घोरपड, तीच होती ते घोरपड। तर हे असं वातावरण आहे आमच्या घराच्या पाठीमागं। इकडे कोथिंबीर लावलेली आहे आणि हे झाडाची खूप छान सावली पडते इकडं। पप्पा शेळीकडे गेलेत, त्यांना भेटून येऊ जरा। माझी जी ओल्ड व्हाईटवाली टोपी होती ना, ती मला खूप आवडायची, पण ती कुठे गेली काय माहिती, सापडेनाच। मग ही ब्लॅकवाली घातली मी, हे पण छान दिसते ना, मी छानच दिसते कशात पण। दाखवते मी पप्पा कुठे आहेत। पाणी काय नाही, आता पप्पाला पाणी प्यायचे, रिटर्न चलो माघारी। तसं का बघायला एवढं पाणी घेऊन आली मी, सारखं सारखं पाणी पित आहे। आता तर आला होता तुम्ही, हेच ते जे मला घाबरत होते मागच्या वेळी, आता येत आहे का बघू। या या, काय प्रॉब्लेम काय आहे यांचा? थांब थांब थांब, आता पळणार होय ती? हा, घरी जाणार नाही, घरी जात मी आहे की, गावदार आहे ती, मला गावणार नाही। रुको जरा रुको, ये मैं हूँ, ये मेरे पप्पा है और ये हम शिर्डी चाल रहे हैं। आठवते का तुला मागच्या वेळी किती मारलं नाही, भीत होता मला। काय आहे हातात माझ्या? का बड्या, चांगलंच बघून बघून मारलंस र। या मारलंस तर बघ, गाबडे
जा तिकडे, तुझ्या भावाला मार जा, जा त्या तिकडे भावाला मार तुझ्या. तो अब हम जा रहे हैं घर. शेळ्या चारून झालेल्या आहेत आणि हा रॅन्डम व्लॉग होता, असंच सहजच सुचला मला म्हणून केला. तर व्लॉग कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा. आता मी गावाला आहे एक 10-15 दिवस, तोपर्यंत थोडेफार व्लॉग असेच शूट करत राहीन मी, शूट. तर कमेंट करून सांगा कसा वाटला आणि काय नाही, भेटू नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय. आणि हा सनसेट बघा तुम्ही, म्हणजे किती मस्त दिसतोय. आणि हे आमच्या घरामागचं वातावरण आहे पूर्ण. शेल्ड इकडं आणली का पप्पा येतात घेऊन. हॅलो, हे मुंगे कुठून आलेत? हे बघ कसले मुंगे आहेत डेंजर.